दिल्लीतील स्फोट प्रकरण उमर दिल्लीच्या रोडवरती फिरतानाचा व्हिडिओ समोर। आसिफ अली रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उमर कैद। तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलची डायरी जप्त केलेल्या डायरीमध्ये वेगवेगळे कोडवर्ड सापडले। उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीमध्ये ऑपरेशन हा शब्द अनेकदा वापरला होता। सूत्रांची माहिती। दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये 12 नोव्हेंबरचा पोलिसांना अलर्ट होता। दहशतवादी 12 नोव्हेंबरला मोठा हल्ला करू शकतात अशी माहिती होती। तपासात मिळालेल्या कागदपत्रांमध्ये 12 नोव्हेंबरचा उल्लेख। दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये दहशतवादी उमर I-20 कार चालवतानाचा व्हिडिओ समोर। कार स्फोटकांनी भरलेली होती अशी ही माहिती समोर। दिल्ली स्फोटाचा हा दहशतवादी हल्लाच ब्लास्टचा तपास करण्यासाठी भारत सक्षम आहे। दिल्ली ब्लास्टवरती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची प्रतिक्रिया। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट। DNA अहवालातून डॉक्टर उमरच कारमध्ये असल्याचं स्पष्ट। कारमध्ये हाडे आणि दातांचे नमुने आईच्या DNAशी जुळले। सूत्रांची TV9 मराठीला महत्त्वाची माहिती। दिल्ली स्फोटातील दहशतवादी उमरबद्दल मोठी माहिती समोर। दहशतवादी उमरचा मशिदीमधील फोटो समोर। स्फोट घडवण्यापूर्वी उमर दिल्लीतील एका मशिदीत गेला होता। तिथून उमर लाल किल्ल्याकडे निघाला होता। लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणामध्ये कार्डिओलॉजीचा विद्यार्थी डॉक्टर मोहम्मद आरिफ याला घेतलं ताब्यात। NIA आणि ATSची संयुक्त कारवाई। डॉक्टर परवेजच्या माहितीवरून ATSची कारवाई। दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींनी 20 लाख रुपये जमा केल्याची माहिती समोर। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर आदिल उमर आणि शाहीन यांनी स्फोटासाठी पैसे जमा केले होते। स्फोटकांसाठी 3 लाखांचे NPK खत खरेदी केल्याची ही माहिती। लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये मृतांची संख्या 12 वर पोहोचली। आतापर्यंत एकूण 21 जैविक नमुने FSL मध्ये पाठवण्यात आले। जखमींवरती LNJP रुग्णालयामध्ये उपचार सुरू। दिल्ली स्फोटामध्ये हल्ल्याच्या ठिकाणाहून 500 मीटर अंतरावरती मानवी अवशेष सापडले। पोलिसांकडून परिसरातील सर्व घरांच्या छताची पाहणी। दहशतवादी उमरने केलेल्या प्रवासाचे सीसीटीव्ही NIAच्या ताब्यात। फरीदाबाद ते दिल्ली प्रवासातील 50 ठिकाणांचे सीसीटीव्ही ताब्यात। फरीदाबादमधून आल्यानंतर उमर अशोक विहार इथं जेवणासाठी थांबला। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोटाचा नवा व्हिडिओ समोर। व्हिडिओ I-20 कार स्पष्ट दिसत असून ऐन गर्दीच्या वेळेस स्फोट झाल्यानं मोठी जीवितहानी।